एक महत्त्वाचा मंत्री जर भर रस्त्यात सामान्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बाईकडून शिव्या खातोय, ते नरेटिव्ह लय बेकार सेट झालंय मार्केटमध्ये. ते काउंटर करणं आणि कुठंतरी सावरलं जाणं अनिवार्य होतं, जे झालं नाहीये. माझा उद्देश एवढाच होता की बाई कोण होती, कोणी पाठवली होती, ती बिग बॉसमध्ये होती का, ज्या पद्धतीने वागत होती ते बघून असं वाटत होतं की तिच्यावर बिग बॉसचे संस्कार झालेले. पक्ष ज्यांना लाखो रुपये देतोय ते झंड काय उपटतात, हा प्रश्न मला विचारायचा आहे बस. काल काय झालं तर काल एक घटना घडली. संसदेत पुरेसं संख्याबळ नसल्यानं फेटाळलं गेलेलं नारी शक्ती वंदन बिल ही सध्या विरोधकांच्या हाती सापडलेली दुखरी नस भारतीय जनता पक्षाला नडते. त्यात झालं असं की पक्षाच्या वतीनं एक नारी शक्ती रॅली काल काढली गेली. त्यात प्रोटेस्ट करत करत घोषणा देत सभास्थळी पोचायचं होतं. मुंबईत होतं हे सगळं. बहुधा ते NSCI वरळी डोमला हा कार्यक्रम होता आणि वरळी नाक्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक जथ्था मोठ्या प्रमाणात रस्ता ब्लॉक करून वरळी डोमला निघालेला होता. पण या गर्दीमुळे रस्त्यावरचं ट्रॅफिक जाम झालं होतं. अनेक वाहनं मागे अडकलेली होती. त्यात एका महिलेला तिच्या मुलांना शाळेतून आणायला जायचं असताना ती त्या कोंडीत अडकली होती आणि ती अडकल्यानं प्रचंड अस्वस्थ झाली. जवळपास 40-45 मिनटं ती कारमध्येच अडकून पडली होती असं तिचं म्हणणं आहे. आणि तिच्या त्या कोंडीचा, तिच्या त्या अस्वस्थतेचा जो स्फोट झाला आणि ती मग कार बाहेर पडली. मोर्चाच्या मध्यभागी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन नेमके तिला दिसले, सापडले. या बाईच्या टाळकं इतकं का सटकलं होतं हे कळायला मार्ग नाही. मान्य की राजकीय पक्षांच्या मोर्चांमुळे रस्ता जाम तो असा आणि आताही तसंच झालं होतं. पण असे हे जॅम जे होतात ना, ट्रॅफिक जॅम अनेकविध कारणांनी मुंबईत होतच असतात. मग त्यात ॲम्ब्युलन्स अडकतात, काहींना खरोखरच कुठलं विमान वगैरे गाठायचं असतं ते अडकतात, त्यांच्या फ्लाईट मिस होतात. मुंबईत हे होत असतं. आपले RR आबा बोलून गेलेत, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती. पण या महिलेला मुलांना शाळेतून आणायचं होतं. शाळा सुटली होती, पोरं तहानलेली भुकेलेली असतील किंवा आपली आई शाळेत अजून आलेली नाही आपल्याला घरी न्यायला, मग आपल्याला घरी कोण नेणार या विचारानं ती घाबरलेली असतील. एक पालक म्हणून कल्पना करून बघा कसं वाटतंय. 2 सेकंद थांबतो मी, तुम्ही पॉज करा वाटल्यास व्हिडिओ. पण मी जे म्हणालो तसं कल्पना करून बघा कसं वाटतंय. त्या महिलेतली आई प्रचंड चिडली, अस्वस्थ झाली आणि रस्त्यावरच्या ट्रॅफिकला कारणीभूत समोर जो मंत्री दिसला, मंत्री महोदयांची तिनं आई बहीण करून टाकली. गेट द फक आउट ऑफ द हिअर. इंग्लिशमध्ये असली तरी ती शिवी आहे. अतिशय घाणेरड्या शब्दात ती महिला मंत्र्यांचा उद्धार करत होती. तिने एक ही शिवी दिलेली नाही, अनेक शिव्या दिल्यात. हातातली पाण्याची बाटली रिकामी ती फेकूनही अशी मारली तिने, त्रागा व्यक्त केला. पोलीस दल हतबल होतं त्यावेळेला, कारण सगळे पुरुष पोलीस कर्मी होते तिकडे. मग काही वेळानं महिला पोलीस त्यांना बोलावलं गेलं आरडाओरडा करून, महिला कुठे आहेत, महिला कुठे आहेत. मग त्या आल्या महिला पोलीस आणि त्यांनी हस्तक्षेप केला, तिला अडवलं, तिला लांब करण्याचा प्रयत्न झाला. पण हा पण जो आहे ना तो लय भारी आहे मित्रांनो. दरम्यानच्या काळात जे घडलं त्या घटनेवरून एक नरेटिव्ह सेट झालं. केलं कोणी? तर भाजप विरोधातल्या सगळ्या शक्तींसाठी काम करणाऱ्या पेड मीडियांनी, त्यात मेनस्ट्रीम मीडियाही आला आणि 40 पैसे पर पोस्टवाले पण आले. संसदेतला पराभव किंवा विरोधकांच्या मनाचा कोतेपणा हा तुम्ही रस्त्यावर उतरून जगाला दाखवायला गेला जरूर, भाजपनं प्रयत्न केला जरूर, पण यात एका महिलेनं जनसामान्यांना त्रास होतोय हे दाखवून जो काही तुमचा उद्देश होता त्या उद्देशाला हरताळ फासला. भाजपचा संसदेतला पराभव. आता हा पराभव होता काय होता त्यावर काथ्याकूट करायची गरज नाही, पण विरोधक त्याला पराभवच म्हणतायत. त्यामुळे हा जितका काही लोकांनी ठळक करून मांडलाय ना, त्याच्या 10 पट अधिक तीव्रतेनं या कालच्या घटनेचा वापर करून विरोधकांनी त्या गोष्टीच्या आधारे भाजपला सामान्यांच्या विरोधातलं काहीतरी हे कारस्थान आहे अशा पद्धतीनं, म्हणजे थोडक्यात काय तर भाजपला सामान्यांच्या विरोधात असलेली शक्ती म्हणून उभं केलं, फार विलन बनवून टाकलंय. त्यामुळे झालं काय तर उजव्या विचारांचे म्हणवले जाणारे लोक किंवा त्यांच्या पक्ष संघटना, ज्यात भाजप आला, मग संघ आला, शिंदेची शिवसेना आली, या सर्वच तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून नेमलेले आपले मीडिया मॅनेजर्स असोत की सोशल मीडिया मॅनेजर्स असोत, हे सगळे जिंदगी झंडबा फिर भी घमंडबा स्टाईलनं काय काम करतात आणि हे जे काय काम करणारे जे
खरोखरीचे झंड जे आहेत ना, हे काल त्या मोर्चात झालेल्या प्रकारानं सिद्ध केलेलं आहे. मी थेट त्यांना गांडू म्हणणार नाही, हे जे आहेत ते झंड आहेत ते, गांडू नाही. कारण काय आहे, जे लोक लहानपणी संघाच्या शाखेत गेलेत, तेव्हाची खाकी हाफ चड्डी घातलेली आहे, हातात दंड घेऊन तो फिरवलाय गरगरा, त्यानंतर शाखेतल्या बौद्धिक वर्गाला हटकून बसलेले आहेत, ज्यांच्यावर देव, देश, धर्म आणि भगवा यांच्या प्रतीची निष्ठा रुजवली गेलेली आहे. त्यांना सांगावं लागत नाही. जर का ते सोशल मीडियावर, फेसबुकवर, ट्विटरवर, इन्स्टावर असतील, तर ते या घटनांमुळे विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या नरेटिव्ह सेटिंगला खोडून कसं काढायचं हे त्यांना कोणी सांगत नाही. ते लागलीच कामाला लागतात. पण आजकाल या राजकीय संघटनांना घरचे लोक नकोसे झालेत. हे फुकट आहेत. मग हे काय करतात? रादर यांनी काय केलंय तर हिंदुत्व कशाशी खातात हे माहीत नसलेले, संघनिष्ठा हा शब्दही कानावर कधी त्यांच्या पडलेला नाही, अशा लोकांना, एकंदरच आज जे लोक राज्यात सत्ताधारी आहेत त्यांचा मूळ गाभा काय याबाबत वैचारिक दारिद्र्य असणाऱ्या माणसांना, कॉर्पोरेट एजन्सीजना लाखो रुपये देऊन हायर केलं जात आहे. हे लोक टॅब घेऊन येतात, मोठे मोठे 12-12, 13-13 इंचाचे, आणि लॅपटॉप घेऊन येतात आणि त्यावर मोठी आकर्षक अशी प्रेझेंटेशन्स देतात या लोकांना आणि कामं मिळवतात प्रसिद्धीची. कुठल्याशा स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून हे लोक इलेक्शन मॅनेजमेंट किंवा मीडिया मॅनेजमेंट शिकून आलेले असतात. त्यांच्याकडे त्या युनिव्हर्सिटीचं डिग्री सर्टिफिकेट असतं. कागदावर ते तुम्हाला अख्खं राज्य जिंकलेलं दाखवतात. गेल्या वेळेला एवढी मतं मिळाली होती, आता हा पॉकेट तुम्ही टार्गेट करा, इथे असं होईल, तिथे तसं होईल, तुम्ही जिंकणार. सगळ्यांना हेच सांगतात. अहो पण नरेटिव्ह सेटिंगचं काय? आज काय आहे, सोशल मीडियाचं जे जग जे आहे ते कशावर चाललंय? आज एका सामान्य पण उच्चभ्रू समाजात वावरणाऱ्या बाईनं जे अस्खलित इंग्रजी बोलत होती, इंग्रजीत शिव्या देत होती, तिने अख्ख्या भाजपला बॅकफुटवर आणलं का नाही? आणलं का नाही? अशा आपत्कालीन प्रसंगी काउंटर करताना तुम्ही किती तोकडे पडत आहात हे एका बाईनं उघडं करून दाखवलेलं आहे हो काल. विरोधकांनी आणि त्या सो कॉल्ड सेक्युलर डाव्या समाजवाद्यांनी, जे 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 कोण आपल्या विरोधात आहेत त्या सगळ्यांनी व्यवस्थित त्या महिलेचा नरेटिव्ह जो काही होता, तिने जे काही केलं त्याला नरेटिव्ह बनवलं, महिलेचा नरेटिव्ह नाही केला. तिने जी काही कृती केली ना, तिचा वापर यांनी नरेटिव्ह म्हणून केलाय. जग जाहीर आहे की सत्ताधाऱ्यांनी स्वतःची लाल करायला लाखो पेड सोशल मीडियावरचे कीबोर्ड बडवे कामाला ठेवलेले आहेत. एक एडझव आहे पुण्यात, तो तर फक्त एकाच पक्षावर नजर ठेवून असतो. त्यांनी काही केलं, त्यांच्या मंत्र्यांनी केलं, त्यांच्या प्रमुखांनी केलं, कुणी काय केलं की ते एडझव आपलं ज्ञान पाजळतं. त्याने माझ्याही नादाला लागायचा प्रयत्न केलाय बऱ्याचदा, आणि मी तो माझ्या डायरीत उधार सेक्शनमध्ये मांडून ठेवला आहे. त्याची उधारी व्याजासकट फेडणार आहे एवढं नक्की, फक्त माझ्या टप्प्यात येऊ द्या त्याला. पण अशा इतक्या दुःख्यांना जशी बीट दिली ना, याच्यावर लक्ष ठेव, याच्यावर भुंकायचं, त्याच्यावर बोल, याची मार, तसे बाकीचे जे झंडबा आहेत त्यांना काय उपटायला ठेवलेत? उपटायला मीन्स गवताचे भारे. जर आपल्या बाजूचा नरेटिव्ह सेट करता येत नसेल तर मला सांगा, तुम्ही पेड कीबोर्ड बडवे खरंच नेमकं काय उपटता दिवसभर? जरा विचार करा. हीच महिला जर उभाटा किंवा काँग्रेसच्या मोर्चात शिरली असती आणि ती कुणाला तरी अशी नडली असती, तर तीच बाई भाजपवाल्यांनी पाठवलेली एजंट आहे असं नरेटिव्ह सेट करून तिलाच शिव्या पडल्या असत्या, भाजपला शिव्या घातल्या असत्या. आता उठाबशा गटाच्या शिल्लक रणरागिण्या ज्या आहेत ना, त्या रणरागिण्यांनी आधी तिला घेरलं असतं. नेत्यापर्यंत जाणं तर लांबच राहिलं. मी तर म्हणतो त्या बाईनं ज्या पद्धतीनं तोंड सोडलं होतं ते पाहता तिच्यावर हात देखील उचलला गेला असता. भाजपच्या महिला मोर्चातल्या माझ्या संस्कारी बहिणींनी त्या मानानं खूप संयमानं घेतलं, त्यांचं कौतुकच आहे, आणि हे ते केलंच पाहिजे कौतुक. पुरुष कार्यकर्तेही मर्यादेने वागले, त्यांनी कुठे आपलं ताळतंत्र सोडला नाही. खुद्द महाजन, मंत्री गिरीश महाजन यांनी देखील संयमच दाखवलं. पण कालपासून सोशल मीडियावर मात्र या घटनेचं प्रचंड भांडवल करून भारतीय जनता पक्षाची जी काही प्रतिमा आहे ती मलिन करण्याचा प्रयत्न जोरदार झाला आहे. पण त्याला काउंटर करण्यात भाजपचे पेड पंटर्स, IT सेलवाले, कीबोर्ड बडवे अक्षरशः अपयशी ठरले. कारण मूळचे भाजप किंवा संघाचे लोक नाही आहेत. जे कोणी आहेत ते सगळे बिचारे निस्वार्थ भावनेने फुकट काम करतात. त्यांना हे जे आहेत ना पेड, त्यांना काय घंटा संघ कळणार, भाजप कळणार? बाहेरून आलेले लोक हे कधी याचा PR करायचे, कधी त्याचा PR करायचे.
एक मोठं नाव आहे PR जगतातलं. तो तर आधी भाजपचा होता असं म्हटलं जायचं. त्याला मोठा भाजपनेच केला. त्याचा आवाका वाढवला. भाजपच्या समर्थकांनीच त्याला त्याचे ट्विट्स असे ते रिपोस्ट केले, रिट्विट केले आणि मोठा केला त्याला. आता त्याचा आवाका वाढला. आता तो खुल्या बाजारात बसलाय दुकान मांडून. जिसकी बोली ज्यादा वो अपना दादा. असल्या लोकांना दोष देताना आपण एक गोष्ट विसरतोय की यांच्या आडातच नाहीये तर पोऱ्यात येणारच कुठून. मग पक्ष चुकतोय का या झंड लोकांना पोसवून? नाही का? पक्षाला काय फरक पडतोय म्हणा हे सगळं. सागर में से एक बूंद उठाना म्हणजे PR वाल्यांचा चारा पाणी असतो. पण चारा खा, पाणी पी आणि भुर्र उडून जा असं बोलायला यांना जवळ केलेलं नाहीये ना. संघटना, सत्ताधारी पक्ष, एक महत्त्वाचा मंत्री जर भर रस्त्यात सामान्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बाईकडून शिव्या खातोय, ते नरेटिव्ह लय बेकार सेट झालंय मार्केटमध्ये. ते काउंटर करणं आणि कुठंतरी सावरलं जाणं अनिवार्य होतं, जे झालं नाहीये. माझा उद्देश एवढाच होता, ती बाई कोण होती, कुणी पाठवली होती, ती बिग बॉसमध्ये होती का, ज्या पद्धतीने वागत होती ते बघून असं वाटत होतं की तिच्यावर बिग बॉसचे संस्कार झालेले आहेत. भाजपचं काही चुकलेलं नाही आहे का याच्यामध्ये? भाजप अगदी धुतल्या तांदळासारखं आहे आणि ते बाबा रस्त्याने चालले होते तर त्यांना चालू द्यायचं होतं. असं माझं काही म्हणजे या विषयांवर मला चर्चाच करायची नाही. हे वेगळे चर्चेचे विषय आहेत. पक्ष ज्यांना लाखो रुपये देतोय ते झंड काय उपटतात? हा प्रश्न मला विचारायचा आहे बस. समजने वाले समज गए है, ना समझे वो अनाड़ी है असं एक जुनं हिंदी गाणं आहे. ते ऐका, सब समज जाओगे. माझ्या या सुज्ञ प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही आम्ही सगळेच दैनंदिन जीवनात वाहतूक कोंडीला सामोरे जातो, ट्रॅफिक जामला सामोरे जातो, शिव्या घालतो लोक ट्रॅफिक पोलिसांना. राजकीय पक्षांच्या जयंत्या असतात, उत्सव असतात, आपल्या गल्ल्या, आपले नाके जाम केलेले असतात तिथे, मंडप टाकलेले असतात, काय काय केलेलं असतं. आपण तक्रार करत नाही की ह्या सगळ्या गोष्टींची, पण अजिबातच बोलायचंच नाही का? जिथं चुकतंय तिथे तरी बोलायलाच हवंय की. त्यामुळं बोलायला हवंय. मी बोलतोय, तुम्हीही बोलायला हवं. त्यासाठी कमेंट्स करून जरूर व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.